आपण ही शेती जी आहे ती नाद शेतीच आहे आपणाला, म्हणून आपण शेती करतोय, त्यातनं 100% उत्पादन मिळतंय. आपण शेतामध्ये किती काम करतोय, आपली फॅमिली शेतात रोज येते का, आपण त्याला वेळ किती देतोय, त्या अनुसार आपण पिकं केली पाहिजेत. ज्याच्या कष्ट करण्याच्या कपॅसिटी प्रमाणे त्यानं त्या शेतीत पडावं. बोराचे पैसे लय होत नाहीत पण 100% होतात, अंजीरचे पैसे लय होत नाहीत पण 100% होतात, पेरूचे पैसे किती बी होऊ शकतात पण दर लागतोय, तोट्यात जात नाही. म्हणजे एकंदरीत व्हरायटी वेगवेगळ्या असल्यामुळं आपण 100% तोट्यात जात नाही. काय ना काय आपल्याला 100% मिळतंय. दर गावला तर 50 लाख बी होतील, 75 लाख बी होतील. दर नाही गावला तर खर्च वजा जाता 5-10 लाख रुपये तर राहतील. अशा पद्धतीची शेती आपण केलेली आहे. आपण काय इतर जे घरबार राबते त्यांच्या बरोबर कॉम्पिटिशन करणं नाही. आपल्या शारीरिक कपॅसिटी किंवा आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून असणारी शेती किती करू शकतो त्या पद्धतीने आपण शेतीची लागवड केल्या 100% प्रत्येक पिकात पैसे मिळतात.